नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये संतप्त आंदोलकांनी प्रशासनाला जाग येईल असं अनोखी पद्धत स्वीकारली। छावा आणि शेतकरी संघटनेने पदाधिकारी थेट तहसील कार्यालयात पोहोचले आणि पत्त्याचा डाव मांडून सरकारचा निषेध नोंदविला। बॅनर फाडून घोषणाबाजी करत आक्रमक भूमिका घेतली। नांदेड जिल्ह्यात सकाळपासूनच वातावरण चिघळले होते। छावा आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तहसील कार्यालयात पोहोचलेत आणि निषेध व्यक्त करण्यासाठी अनोख्या मार्गाचा अवलंब केलाय। त्यांनी चक्क तहसीलमध्ये पत्त्यांचा डाव मांडला। सूरज चव्हाण यांच्यावरील घटनेचा निषेध करत त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अरे या सूरज चव्हाणचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय. सूरज चव्हाणचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय. अरे या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय. या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय. सरकार झोपलेलं आहे, आम्ही पत्ते खेळतोय अशा टोनमध्ये आंदोलनाची दिशा ठरवली गेली। याच वेळी आंदोलन आक्रमक झाले आणि त्यांनी धर्माबाद शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर फाडलेत। या प्रकरणामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या घटनेमुळे लातूरप्रमाणे नांदेड, मुखेड आणि आता धर्माबादमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचं स्पष्ट होत आहे। नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये संतप्त आंदोलकांनी प्रशासनाला जाग येईल अशी अनोखी पद्धत स्वीकारली। छावा आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी थेट तहसील कार्यालयात पोहोचले आणि पत्त्याचा डाव मांडून सरकारचा निषेध नोंदविला। बॅनर फाडून घोषणाबाजी करत आक्रमक भूमिका घेतली। लातूर घटनेचे पडसाद आता संपूर्ण मराठवाड्यात उमटताना दिसतंय।